आणखीन एक मोठी बातमी, सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केलेली आहे। लायकी नसलेले लोक आमच्यावर बोलतात, राष्ट्रवादीमुळे आमचं वाटोळं झालं असं सुरेश धस यांनी वक्तव्य केलेलं आहे। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे। लायकी नसलेले लोक आमच्यावर बोलतात आणि राष्ट्रवादीमुळेच आमचं वाटोळं झालं असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय। प्रवक्ते अमोल मिटकरी यांची वादग्रस्त विधानांवरून आता भाजपही आक्रमक झाले। आपल्यासोबत भाजप नेते आणि माजी आमदार सुरेश धस आहेत। त्यांना वारंवार अगदी बारामतीत पराजय झाला, भाजपच्या नेत्यांनी आम्हाला थांबताना दिसत नाही। हे काय मुळात शिवसेना आणि भाजपची आमच्या युतीमध्ये तिसरा भेडो आला, तेच जनतेला पटलं नाही। त्याच्यामुळं आमची जास्त वास्तुशांती हरिनाम केशव झालेले का तर ते पटलंच नाही लोकांना। लोक जे आहेत ते जास्तीत जास्त आमच्या का विरोधात गेले, भाजपाच्या लोकांच्या मध्ये राग का निर्माण झाला, त्याचं कारणच हे आहे की हे राष्ट्रवादीचे जे पक्ष आहे हे तुम्ही का घेतला, कशासाठी घेतला। त्यामुळं जे आहे ते आमचं वाटोळं झालेलं आहे। आणि ते आतापर्यंत आम्ही शांत होतो, तुम्ही त्या दिवशी मला ह्या प्रश्नाच्या बाबतीत छेडलं होतं, तरी सुद्धा मी हसत हसत उत्तर दिलं होतं की अमुक अमुक नेते फार मोठे नेते। परंतु जर सूरज चव्हाण साहेब आणि अमोल मिटकरी हे जर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बोलत असतील मग मात्र आता बोलणं शांत राहणं बरोबर नाही असं मला वाटतं। त्या RSS वरती आणि भाजपावरती बोलण्या इथपर्यंत त्यांची एवढी लायकी नाही असं मला वाटतं। पण तुम्ही एवढं स्पष्टपणे बोलताय, पण प्रदेशाध्यक्ष असतील, अजित पवार स्वतः असतील, एवढी विधानं होऊन देखील अशा पद्धतीनं चर्चा सुरूच राहते म्हणजे काय? हे बघा, ते मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष, त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे फक्त बोलण्यापुरतं इकडं नोटीस वगैरे देत आहेत, नाटक काढतायत आणि हळूच त्यांना बोलायला पाठवतायत। माझं म्हणणं असं आहे की राजकारणामध्ये काही होऊ शकतं। तुम्ही आणि आम्ही एकत्र आलो, तुम्हाला आवडत नसेल तर तुमचं तुम्ही सेपरेट व्हा, आमचं आम्ही सेपरेट लढू। शिवसेना आणि भाजप दोघंच एकत्र लढतील। पण हाच मुद्दा परत एकदा की तुम्ही थेटपणे म्हणताय की आमचं वाटोळं झालं, आणि या सगळ्या टप्प्यावर आत्ताची परिस्थिती बघितली तर अनेक ठिकाणी म्हणजे राष्ट्रवादीचा वोट ट्रान्सफर कुठं झालाच नाही असं दिसतंय। उघडपणे राष्ट्रवादीच्या लोकांनी दुसऱ्याची कामं केलीत असे देखील उदाहरणं समोर। हे बघा, घड्याळाचे पार्टी दाखवायला हे त्यांच्याबरोबर दाखवलं, परंतु मतं जे आहे बहुतांशी ठिकाणी तुतारीचे एजंट जे घड्याळाचे लोक होते तेच तुतारीचे एजंट झालेले आहेत। किती ठिकाणी सांगायचं, किती मतदारसंघात सांगायचं, आणि याच्यावरती खुलेआम मला वाटतं चर्चा व्हावी। एवढं सगळं होऊ नये, आम्हीच शांत राहतोय, आम्हीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने काही बोलत नाही, आणि तुम्ही रोज उठून भाजपा, RSS ह्याच्यावरती बोलायला एवढे फार विद्वान आहेत ते लोक असं मला वाटत नाही।